जगद्गुरु तुकोबरायांनी या भोवऱ्यातून बाहेर पडायचं असेल तर तुम्हाला तुमचं हित करून घ्यावं लागेल, हा पर्याय तुमच्या आमच्या समोर ठेवला. याच्यातून बाहेर पडायचं कारण याच्यामध्ये जेवढे अडकलेत, बरं याच्यामध्ये काही साधारण लोक अडकलेत असं नाही. कोण कोण अडकले? महाराज म्हटले ब्रह्मदेवादिक सुद्धा याच्यामध्ये अडकले. ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य करिता विचार तो हा दृढ संसार. ब्रह्मादिका पार नुलंगवे सामर्थ्य. एवढी मोठी मोठी माणसं याच्यामध्ये अडकलेली आहेत. मग याच्यातून बाहेर पडायचंय म्हणजे काय? आपल्याला हित आपलं करावं लागेल. मग त्याच्याकरता हित करणं म्हणजे काय? सध्या इथं जेवढे बसले त्या प्रत्येकाला वाटतं आपलं हित झालं पाहिजे. असा कोणी नाही की ज्याला आपलं अहित व्हावं असं वाटतं. कोणाला वाटतं आपलं वाटोळं व्हावं? वाटतं का काही? कोणालाच वाटत नाही. हा शेजाऱ्याचा भाव वाटतं हा वेगळा विषय झाला तो. पण आपलं वाटोळं व्हावं असं वाटतं कोणाला वाटतं? अजिबात वाटत नाही. प्रत्येकाला वाटतं आपलं हित झालं पाहिजे आणि प्रत्येकाला कळतं बरं का. लक्ष देऊ नाही का? पण एक लक्षात घ्या, आम्ही ज्या ठिकाणी हित शोधतोय थोडाफार आमचा मार्ग चुकलेला आहे. कारण तुकोबाला जो हिताचा मार्ग सांगतायत आणि आम्ही जो हिताचा मार्ग अवलंब केलेला आहे त्याच्यामध्ये बराचसा अंतर आहे. आमच्या दृष्टीने हित काय आहे? 4 पैसे कमवणं है ना. बाकी काय? एखादं करणारला प्लॉट घेणं, जमलं तर थोडी मरमर करून नांदेडला घेणं, आणखी थोडी मरमर करून पुण्याला घेणं, तिथं 1 BHK बांधणं, 2 BHK बांधणं, 3 BHK बांधणं. झालं आमचं. आम्हाला वाटतं एवढ्यामध्ये हीच झालं. धनाच्या पुढे जाऊन बरेचसे म्हणत असतात पोराचं लग्न करून टाका म्हणजे पोराचं काय होतं? हित होतं. ही आमच्या मनाच्या धारणा आहे, हे प्रापंचिक धारणा आहे. आणि एक लक्षात घ्या, प्रपंचामध्ये आम्ही किती जरी कमवलं किती जरी मोठे झाले तरी त्याला हित म्हणता येत नाही. का? कारण जेवढा काळ तुम्ही प्रपंच जोडून ठेवा तेवढा एक ना एक दिवस तुम्हाला धोका दिल्याशिवाय राहणार. मग हित कोणतं असतं एक सांगू. जी शिदोरी आम्ही इथून जात असताना आमच्या सोबत येईल ती शिदोरी म्हणजे आमचं खरं हित आहे. म्हणजे इथून पुढचा सुद्धा एक प्रवासही आम्हाला मान्य करावा लागेल. आणि ज्याला इथून पुढचा प्रवासाची चिंता आहे तो आयुष्य महाराज स्वतःचा विचार करत जगत असतो. पुढच्या प्रवासाचा नाही तर चार्वाकाचा असं मत आहे, यावत जीवम सुखम यावत लोके सुखम जीवम ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरावर्तिनो कुतः. चार्वाक म्हणतो जन्माला यायचं, आनंदाने जगायचं, काय मागचा पुढचा विचार करायचा नाही. कारण इथं मेल्यानंतर काय कोणी पुन्हा जन्माला येईल की नाही हे कोणी बघितलंय का? असं चार्वाकाचं मत आहे. पण अजिबात तसं नाहीये. आमची संस्कृती, आमचा धर्म, आमचे शास्त्र सांगतात मेल्यानंतरचा सुद्धा प्रवास आमचा चालत राहतो. आणि म्हणून साधू संतांनी तुम्हा आम्हाला वेळोवेळा उपदेश केलेला आहे. करा हरी भक्ती परलोकी येईल का. करा हरी भक्ती परलोकी येईल का. हरे भक्ती परलोकी येईल का. हरे भक्ती परलोकी येईल सोड विलय पासूने या सोड विलय पासूने या करा हरि भक्ती परलोकी का. करा हरि भक्ती परलोकी का.
Para